नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण आरोपींकडून मोबाईलसह लॅपटॉप कम्प्युटर जप्त। मोबाईलमध्ये धर्मांतराचे फोटो व्हिडिओ हाती। धर्मांतर प्रकरण संशयित आरोपींची कसून चौकशी। आरोपींच्या मोबाईलमधला डेटा आणि लॅपटॉप कम्प्युटरमधून काही तांत्रिक पुरावे एसआयटी पथकाच्या हाती। कोल्हापूर अत्याचार प्रकरणामध्ये सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडून एसआयटी स्थापन। डॉक्टर धीरज कुमार एसआयटीचं काम पाहणार। बागेश्वर बाबानंतर आता स्वामी आनंद स्वरूपच्या पोस्टनं पुन्हा वाद। युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवरायांचं झालं। आनंद स्वरूपचं ट्विट, शिवराय कधी युद्ध मैदानात न लढल्याचा पोस्टमध्ये उल्लेख। राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात पारा 47 अंश पार। उष्माघातामुळे पंढरपूरमध्ये तरुणाचा तर लातूरमध्ये वृद्धाचा मृत्यू। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। यंदा राज्यावर दुष्काळाचं सावट, अल निनोमुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर। 20 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन लांबणार। दुष्काळासाठी सज्ज राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पालकमंत्र्यांना सूचना। नाशिकला उष्णतेच्या लाटेचा इशारा, दुपारी 11 ते 4 घराबाहेर पडणं टाळावं। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना। बाहेर पडताना टोपी, स्कार्फ, छत्रीचा वापर करा। हलके सुती कपडे परिधान करण्याच्या सूचना। जिल्ह्यातले आरोग्य यंत्रणा सज्ज। छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 जणांना उष्माघात, 6 महिन्याच्या बाळाचाही समावेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। चंद्रपूर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा। चंद्रपूरमध्ये 11 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। पाणी टंचाईमुळे महिलांचा संताप। चंद्रपूरमध्ये 11 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। नाशिक कुंभमेळ्यातल्या ध्वजस्तंभाचं रूप बदलणार। अमृत मंथन ध्वजस्तंभ साकारण्यात येणार। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 7,9,00,000चा आराखडा। कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचं नियोजन। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांची बनावटसहीनं 70 कोटींचं कंत्राट। नाशिक रोड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। प्रवीण गेडाम यांच्या बनावटसहीनं कंत्राट। ठाणे मनपा परिवहन ताफ्यामध्ये डबल डेकर बस। ठाणेकरांच्या सेवेत डबल डेकर बस दाखल। आनंदनगर डेपोमध्ये पहिली बस दाखल। डबल डेकर बसनं होणार ठाणेकरांचा प्रवास। पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका। तेल कंपन्यांना पेट्रोलमागे 14 तर डिझेलवर 18 रुपयांचा तोटा। कच्च्या तेलाचे दर $117 प्रति बॅरल। इंधन दरवाढीचं संकट आणखी गडद। पुण्यामध्ये केमिकल कंपनीत गॅसची गळती। 24 नागरिकांना श्वसनाचा त्रास। पुण्यातल्या गंगाधाम चौक परिसरातली घटना। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल। सोलापूरमध्ये पंपावर मध्यधुंद तरुणांचा राडा। महिला कर्मचाऱ्यावर भिरकावली चप्पल। अश्लील भाषेत महिलेला शिवीगाळ। गोंधळ घालणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात। पायधुनी विषबाधा प्रकरणाचे कॅबिनेटमध्येही पडसाद। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। मृत्यू कलिंगडामुळे झाला आहे का याचा तपास सुरू।